आरक्षण याची चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे. मला स्वतःला असं की याच्या खोलात जायची गरज आहे. पण राज्य सरकार याच्याकडे कसं बघतंय याची स्पष्टता अद्याप आलेली नाही. परवा जाहीर केलं की हैदराबादचे गॅजेट यावर आधारित निर्णय घ्यावा. मी हैदराबादचं गॅजेट शब्द दोनदा वाचले. हैदराबादच्या गॅजेटमध्ये काय लिहिलेलं आहे? त्यांनी काही गोष्टी सवलती दिल्यात, पण आरक्षणाच्या संदर्भात सवलती असते त्या नुसत्या शेतकऱ्यांच्या पुतळ्या आहेत असं नाही. विजयांची हा जो वर्ग आहे त्याच्यासाठी एक वेगळं धोरण त्याच्यात आहे. विजयांची आणि बंजारा हैदराबादच्या गॅजेटप्रमाणे यांना आदिवासीचं स्थान दिलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये त्या संबंधीची मागणी बंजारा समाजातून विजयांचीमधून सुरू झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी समाजात त्यांचं शिक्षण मलाही मिळते आणि त्यांची भूमिका काही झालं तर चालेल, पण आदिवासीच्या कोट्यात हात घालू नका. याचा अर्थ राज्य सरकार निर्णय असे घेतात की त्यांनी कर्तृत्ववादी समाजामध्ये विभागणी होईल आणि नेमकी तेच स्थिती आज या ठिकाणी दिसते.